सोना मानिए सब यही रह जाना जाना रे, गंगा किनारे चले जाना। हे साधू संत सांगून गेलेले आहेत आपल्याला। हे सगळं काय आपल्याला इकडं सोडायचंय आणि शेवटी गंगाला मोकळं जायचं, भजन करा। झाला रंग महाल दौलत खजीना यही धरार जावेगा, यही धरार जावेगा, यही धरार जावेगा। ओ तेरा कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा होवेगा, हो तेरा कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा होवेगा, नाम नहीं आवेगा, अब झूठ नाम नहीं आवेगा, नाम नहीं आवेगा, अब झूठ नाम नहीं आवेगा। कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा होवेगा, कैसा गुजारा होवेगा, आमच्या टाळकऱ्यांसाठी, मृदंगाचार्यासाठी, सिस्टम साठी एकदा जोर। काय जेवढं कौतुक करावं मी म्हणतो, तुम्ही काळे टिकी झालं दिष्ट होणार तुम्हाला सगळ्यांना। काय सुंदर वातावरण आहे, वा वा वा, अप्रतिम। तुम्हाला सांगू का याचं कारण आहे, एवढ्या छोट्या असणाऱ्या गावामध्ये एवढा मोठा सप्ताह होण्याचं कारण आहे, डॉक्टर साहेबांसोबत आमची चर्चा झाली, कारण ह्या कार्यक्रमाला जुना संताचा वारसा लाभलेला आहे। म्हणजे आपल्या परिसरातील मोठे असणारे जे साधू आहेत, भलेही वारकरी कीर्तन नसेल, हा, पण गाडगे बाबाचं कीर्तन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। रामलाल बाबा, हा, परंपरा गाडगे बाबाची कीर्तनाची। गोपाला गोपाला, बरोबर ना, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला, हरि देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। आता तुम्हाला सांगू का, गाडगे महाराजांची ही असणारी परंपरा कोणत्या बाबांनी? रामलाल बाबांनी चालवली। रामलाल बाबांनी, रामनाथ बाबा, रामलाल बाबा, रामलाल बाबांनी ही परंपरा या ठिकाणी सुरू केलेली आहे। म्हणजे या ठिकाणी संतांचा असणारा या कार्यक्रमाला वारसा लाभलेला आहे। मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तो, चालू जाता
तुम्हाला सांगू का, हा बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये भेद येईल, ते वेगळे हे वेगळे हे वेगळे, ह्याच्यामध्ये भेद करण्याची आवश्यकता नाही. जसं ब्रह्मदेव असेल, विष्णुदेव असेल, महादेव असेल आणि तिन्ही देवाचा एकच दत्तप्रभू असेल, तसे कीर्तनाच्या ज्या परंपरा आहेत त्या जरी वेगळ्या असेल तरीही ह्या सर्व परंपरा हिंदू धर्माशी, अगर या सर्व परंपरा वारकरी संप्रदायातीलच आहेत. मग ती नारदीय परंपरा असेल, गाडगे बाबांची असणारी परंपरा असेल, तुकडोजी महाराजांची परंपरा असेल, किंवा आपल्या आळंदीची जोग महाराजाची असणारी जी परंपरा असेल. आता तुम्हाला सांगतो, जोग महाराजाची परंपरा याचं कारण आहे की जोग महाराजाच्या संस्थेतील असणारे विद्यार्थी जे ते झपाट्यानं वाढत गेले आणि म्हणून तो असणारा जो प्रसार आहे तो झपाट्यानं पोचत गेला. तो प्रसार वाढायचं कारण जे मूळ आहे त्याचं कारण आहे राजा रामकृष्ण देवराय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या गादीचा आधार सुद्धा ह्या असणाऱ्या परंपरेला लाभला आणि मग तो त्या काळात वाढत गेला. आणि नंतर गाडगे महाराजांनी, तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ज्या परंपरा सुरू केलेल्या आहेत स्वतःच्या कष्टानुसार आणि स्वतःच्या मेहनतीनं आणि अत्यंत सर्वसामान्य असणाऱ्या दीनदुबळ्या अत्यंत साध्या भोळ्या माणसाला सुद्धा परमार्थ समजावा म्हणून या महात्म्यांनी काय केलेल्या ह्या परंपरा सुरू झालेल्या आहेत. जर याच्यात तुम्हाला फरक जर जाणून घ्यायचा असेल तर फक्त आमच्या भाषेत सांगतो, सीआरपीएफ हे सुद्धा पोलिसची, बीएसएफ हे सुद्धा पोलिसच आहेत आणि आम्ही जिल्ह्याचे सुद्धा हे सगळे जसे पोलिसच आहेत तशी हे जे काही सगळं हे म्हणजे वारकरीचे. फक्त चालवण्याची करण्याची जी परंपरा आहे थोडीशी वेगवेगळी. भजन करा विठाला विठाला. भव्य दिव्य जे सुरू आहे ना याचं कारण ह्या गादीला, ह्या असणाऱ्या सप्ताहाला संतांचा आशीर्वाद लाभलेला आहे, संतांची परंपरा लाभलेली आहे, संतांनी स्वतः इथं कीर्तन केलेले आहेत म्हणून इथं चैतन्य आहे. भजन करा विठाला विठाला. एखादी असणारी जी जागा आहे त्या जागेमध्ये चैतन्य का राहतो, एखाद्या देवस्थानामध्ये चैतन्य का राहतं आणि प्रसन्न का वाटतं याचं कारण आहे देवस्थानाला अगर त्या मूर्तीला सुद्धा खाद्य लागतं बरं का. जसं आपल्याला अन्न लागतं, जसं आपल्याला पाणी लागतं, तसं त्या मूर्तीला सुद्धा किंवा त्या देवस्थानाला किंवा त्या देवस्थानाच्या जागेला सुद्धा एक प्रकारचं काय लागतं, खाद्य लागतं. तुम्ही म्हणता हे काय सांगायला लागले. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या जंगलामध्ये गेलात आणि जंगलामध्ये सुद्धा अत्यंत प्राचीन असणार एखादं महादेवाचं मंदिर आहे, आतमध्ये घुसल्यानंतर तिथे तुम्हाला 10 मिनिटं सुद्धा थांबू वाटणार नाही. किंवा एखादं वस पडलेलं गाव आहे आणि तिथे तुम्ही गेल्यात, गाड्या फिड्या पडल्या आहेत आणि आतमध्ये एखादं छोटस मंदिर आहे, तिथं घेतल्यानंतरही तुम्हाला तिथे थांबू वाटत नाही, कारण तिथं देवाचं अस्तित्वच राहत नाही. का राहत नाही तर त्याला ते खाद्यच भेटलेलं नसतं. पण पंढरपूरच्या देवस्थानात तुम्ही जाणार, आळंदीच्या देवस्थानात तुम्ही जाणार, तिथं तुम्हाला घाऊ वाटतं, प्रसन्न वाटतं. याचं कारण काय, तर त्या देवस्थानाला पूर्ण खाद्य प्राप्त होत आहे. आता देवाचं खाद्य कोणतं आहे ते तुम्हाला एक सांगतो, ते म्हणजे नामस्मरण, ते म्हणजे चिंतन. नामस्मरण जिथं चिंतन आहे तिथंच ते देवाला परिपूर्ण खाद्य पोहोचलं जातं आणि तिथली मूर्ती सुद्धा प्रसन्न वाटते. म्हणून प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी नामस्मरण सदा सुरू असतं. आवडे देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी ऐका तो प्रकार. Oh
नामाचा उच्चार रात्रंदिवस हा हे देवाचं असणारं एक प्रकारचं खाद्य म्हणून हे पोहोचलं का त्या देवामध्ये त्या मूर्तीमध्ये प्रसन्नता येते. लक्षात ठेवा नेहमी चैतन्य प्रफुल्लित राहतं. तसं ही असणारी जी जागा आहे ना या जागेवर पूर्वीच्या काळामध्ये अनंत साधू संतांच्या मुखातून नामस्मरण घडलेलं आहे म्हणून इथं घवघव आणि प्रसन्न वाटतं. भजन करा विठाला म्हणून हे सगळं काही दुःखामुळे लक्षात ठेवा. म्हणून प्रपंचातील व्यसनामध्ये पडू नका आणि प्रपंचातील व्यसनामध्ये तुम्ही पडलात की तुम्हाला दुःखाला सामोरं जावं लागणार. कारण प्रपंचातील कोणतंही असणारं व्यसन हे घातकचे. वरवर जर पाहिलं ना हे पत्ते खेळणं हे दारू पिणं हा हे गांजा ओढणं हे सुद्धा एक प्रकारचे व्यसन आहेत. आता एक जणाला तर काय व्यसन तंबाखूचं व्यसन. असा शेतामध्ये होता आणि त्याला खायची होती तंबाखू. त्याला लागली तलप पण कोणीच आलं नाही दिवसभर. पण तो महादेवाचा असा भक्त होता. देव प्रसन्न अक्षत महादेवच आले जवळ. ते म्हणला देवा बाप साक्षात तू आला म्हणे. बरं झालं बा म्हणे तू आला. ते म्हणे बोल म्हणे तुला काय पाहिजे. काय नाही म्हणे तू काय कर मला तंबाखू दे म्हणे. काय मागाव एवढं व्यसन असतं का विचित्र. आजकाल पोराला मोबाईलचे व्यसन. पोरांनो जर तुमच्या आयुष्यामध्ये सुधारणा करायची असेल तर अजिबात व्यसन करायची नाही. अजिबात दारू प्यायची नाही. अजिबात जुगार खेळायचा नाही. अजिबात मटका खेळायचा नाही. हे सगळं बरबाद करणार आहे. लक्षात ठेवा. अभिचार आयुष्यात कधी व्याभिचार करायचं नाही ते सुद्धा व्यसन आहे. लक्षात ठेवा. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी शिकवायची आवश्यकता लागत नाही बरं का. ह्या गोष्टी सहज होतात. वाईट गोष्टी ज्या असतात त्या सहज होऊन जातात. चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या प्रयत्नानं प्राप्त कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मोबाईल मध्ये एखादं कीर्तन जर डाउनलोड केलं तर त्याला किमान 1.5 ते अर्धा 1 तास तरी लागेल. आणि डिलीट करायचं असेल तर एका झटक्यामध्ये. आपल्या शेतामध्ये एखादं मोसंबीचं असणार किंवा सरकीचं रोपट जर आपल्याला चांगलं उगवायचं असेल तर पोटाच्या लेकरापेक्षा जीव लावा लागतो नाही बाबा. आणि पांदीला उगणारी जे बेसरमी आणि शेतात उगणारे जे गाजर गवत काँग्रेसमध्ये त्याला खत पाणी टाकावं लागतं का. या वाईट गोष्टी ते पटकन फोपावल्या जातात. मटका खेळायचा दारू प्यायचा किंवा पत्ते खेळायचा असं कुठं तुम्ही ऐकलंय का. याचा असणारा क्लास आहे आणि तो लावावा लागतो. अरे पोरांना आहे का तुमच्याकडे कुठं क्लास असा काही. या वाईट गोष्टी आहेत तिकडे व्यक्ती प्रवृत्त होत असतो. पण संयमानं अध्यात्मानं संतांच्या विचारानं संतांच्या असणाऱ्या आणि सज्जनाच्या संगतीनं लक्षात ठेवा आपल्याला याच्यावर नियंत्रण मिळवता येतं. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला या गोष्टीपासून अलिप्त राहायचं असेल तर सज्जनाची संतांची साधूची काय करा संगती करा. साधू संत सज्जन कदाचित तुम्हाला भेटत नसतील पण किमान मित्र तरी तुमचे काय करा चांगले निवडा. पेताळ मित्र खाताळ मित्र वाईट मार्गाला घेऊन जाणारा मित्र फुकट धाब्यावर जीव घालणारा मित्र धुरडील दारू पाजणारा मित्र अजिबात करायचं. हे मित्र केले का तुम्ही बरबादच झाले. त्यांच्या संगतीमध्ये नाही त्यांची सावली सुद्धा अंगावर पडू द्यायची. आचार्य चाणक्य म्हणतो जर 2 शिंगाचा जनावर जर असेल तर 4 हात दूर राहा. सुळ्या दाताचा जनावर असेल तर 10 हात दूर राहा. एखादा सिंह असेल जर वाघ असेल तर 100 हात दूर राहा. आणि जर एखादा दुष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती असेल तर मी म्हणतो ते गाव सोडून गेलं तरी हा. म्हणजे दुष्टाची दुर्जनाची वाईट लोकांची संगती कधी आयुष्यात करायची नाही. हे आपल्याला वाईटालाच घेऊन जातात. उदाहरणार्थ आपल्या असणाऱ्या गावामध्ये 4 लोक काय करतात पत्ती खेळतात. इथं बाजूला समजा 4 लोक पत्ते खेळतात सर आणि पाहणारे 10 आहेत. इना सुद्धा तिकडे गेला समजा आपला जातो का नसल जात. आमच्या तिकडे जाते ती इने सुद्धा तिकडे काय सांगा. ते सगळे इना तिकडे गेला. ते 5, 7, 8, 10 लोक तिकडे गेले आणि मग ते 4 खेळतात आणि 10 पाहतात. काही घेणं आहे का. 4 खेळतात 10 पाहतात. आणि अचानक आमच्या असणाऱ्या कोळी सरांना कळलं की पोरं लईच वाईट मार्गाला लागले. यांनी लावलं पोलिसाला फोन आणि पोलिसाला फोन लावल्यानंतर आले ना पोलीस. आता पोलिसाला आल्यानंतर ह्या 4 जणांनी पाहिलं पोलीस आले हे खेळतात. यांना कळतंय की अरे आपण गुन्हेगार आहेत आणि मग हे 4 जण पळून गेले. आता हे जे 10 जण पाहणारे होते का हे सुद्धा पळायला लागले. पण त्यातला एक जण म्हणला आपण धुतल्या तांदळाचे आहेत म्हणे.
आता धुतल्या तांदळाचं म्हणजे मी लय निर्मळ आहे, मी लय शुद्ध आणि मी लय स्वच्छ आहे, माझं काही चुकलेलं नाही. आता त्याचा मराठीत अर्थ आहे धुतल्या तांदळाचा. म्हणजे थांबले 10 जण. 10 जण आल्यानंतर पोलिसांनी ओळखलं की हे चौघ तर गटत नाही, ते 10 धारा. ते 10 घरले जीप मध्ये टाकले. ती एक जण जे ते बोलायला लागला, असा सुंदरीनं हाणला, परत तो बोललाच नाही शेवटपर्यंत. मला सांगा आतमध्ये जाण्याची वेळ यांच्यावर आली का नाही? कारण काय? घेणं नाही देणं नाही दुष्टाची, चुकीच्या लोकांची. अरे थांबता कशाला? माळी लोकांच्या बऱ्याच टिकत नाहीत. याचं कारण काय? अरे बाबा माळ घालतोय चांगली गोष्ट आहे, पण खाणाऱ्या पिणाऱ्याची संगत सोड ना. म्हणजे खाणाऱ्या पिणाऱ्याची म्हणजे निवळतेची संगत सोडू नको, पण तो खातोय पियतोय त्यावेळेस तरी सोड ना. माळ घातली, मित्रात फोन आलाय, चल रे, अरे माझ्या गळ्यात माळ आहे राव, मी येऊ शकत, चाल चाल चाल, तू नुसतं पाय. आणि गेलं नाही. आता गेल्यानंतर बसलं, त्याने ते मागितलं, खायचं मागितलं, प्यायचं मागितलं, आणि त्याचा ते नाकामध्ये ते उग्र वास गेला. मग याला कळलं की अरे जीवनात ह्याच्याशिवाय मजाच नाही. त्या दिवशी त्यांनी खाल्ली नाही, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तू विचारच करत राहिलं, अरे त्याच्याशिवाय मजाच नाही, त्याच्याशिवाय मजाच नाही. आणि मग गेलं ना जवळच्या नदीमध्ये, ज्या नदीत डोके इतकं पाणी, अशी खळखळ खळखळ वाहती अशी नदी. गेल्यानंतर ही जी माळ आहे का ही कानाच्या वर ठेवली आणि मारल्या डुबपुळे तिने. आता डुबपुळे मारल्यानंतर ती माळ राहील का? ती गेली वरची वर होऊन. ती मला म्या थोडीच काढली, ती आपोआप गेली, म्हणजे तिला जायचं होतं. अरे मग तुम्ही माळ घालताय ती 100% टिकणार, महिलांची टिकते, आपली का टिकत नाही? आपण काय करतो? घालतो, पण दुष्टाची खाणाऱ्याची पिणाऱ्याची संगत सोडत नाहीत, म्हणून आपली काय होती ती टिकत नाही. पण हे खाणारे पिणाऱ्याची संगत सोडू द्या. आयुष्यात मित्र जर करायचा असेल ना तुम्हाला, तर मित्र श्रीकृष्णासारखा करा. मित्र करायचा असेल तर श्रीकृष्णानं सुद्धा म्यासारखा मित्र केला, श्रीकृष्णानं अर्जुनासारखा मित्र केला, असा मित्र करा. स्वच्छ आणि शुद्ध अंतःकरणाचा मित्र करा. सुखामध्ये तुम्हाला आणि दुःखामध्ये तुम्हाला सदैव मदत करणारा, अत्यंत पवित्र अंतःकरणाचा हा मित्र करा. वाट चुकणार नाही जीवभर तुझी, वाट चुकणार नाही जीवभर तुझी. पोरांनो तुम्हाला प्रमाण कदाचित कळले नसतील, कीर्तन कळले नसतील, हा कदाचित तुम्हाला आम्ही काय आरडतोय ओरडतोय हेही कळलं नसेल, काहीच कळलं नाही तुम्हाला. पण तरी आयुष्यात आणि ह्या सप्ताहामधून 8 दिवसातून फक्त एवढीच गोष्ट घेऊन जा, हे असणार काव्य ही कविता. तरी ही कविता जरी तुम्हाला कळली तर तुमच्या आयुष्यात संसाराचं तुमच्या कल्याण होणार. लक्ष द्या. वाट चुकणार नाही जीवभर तुझी, वाट चुकणार नाही जीवभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. म्हणून मला अंतःकरणातून तुम्हाला हात जोडायचे. व्यसन तर कोणते करायचे नाही, पण व्यसनाधीन सुद्धा व्यक्ती जवळ कधी आयुष्यात करायचा नाही. आणि हीच असणारी भीती कोणाला आहे? नाथ बाबाला आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात, देवा व्यसनात पडायची मला भीती आहे, म्हणून तुझ्या चरणाजवळ माझं काय लागू दे? मन लागू दे. अभंगाचं देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन
माझे मन लागो तुझे चरणी माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण संत समागामी नामस्मरण संत समागामी संत समागामी नामस्मरण संत समागामी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी संसार व्यसनी पडोने दी माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी हरी संसार व्यसनी पडोने दी वाजले पा 11 वाजून 8 काय करावं तुम्हाला सांगतो मी असं वेगामध्ये चिंतन मांडायचा प्रयत्न करतो वेगात पण तरी मला वेळच मिळत नाही हो. लयच मोठी वाईट अवस्था आहे काय करावं? अत्यंत वेगात तुमच्या समोर चिंतन मांडायचा प्रयत्न केला पण वाजले 11 वाजून 8 मिनिटं झाली संपला माझा देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून येईल नाही ना आपण ते नाड्यावर येतं ना डिसिप्लिनच्या बाहेर जातो तो प्रकार मनच का याच कारण मन इंद्रियाचा राजा आहे सर्व भावे त्याची पूजा परमार्थ करायचा असेल तर सर्वात अगोदर मनाला ताब्यात मिळावं लागेल तो गणपती तो गणराज गणपती आधी मन घेई हाती आधी मन घेई हाती आधी मन घेई खूप प्रमाण आहे पहा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे प्रत्येक स्वरूपाची सिद्धी प्राप्त करून देणार मन आहे हा मोक्ष अथवा बंधन मोक्षास कारणीभूत आणि बंधनास कारणीभूत सुद्धा सुख समाधान इच्छा सुख आणि दुःख प्राप्त करून देणार सुद्धा म्हणे म्हणून मनाला नियंत्रणात आणणं किंवा परमार्थाचा जो संबंध आहे तो मनाशी निगडीत आहे म्हणून माझे नाद बाबा त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या जवळ जातात आणि पांडुरंगाकडे पाहतात हळू हळू पांडुरंगाच्या जवळ जाऊन ज्यावेळेस पांडुरंगाच्या डोळ्यात डोळे घालतात त्यावेळेस माझ्या साधू संतांच्या मग नाद बाबा असतील तुकोबराय असतील ज्ञानोबराय असतील नामदेव महाराज असतील गाडगे महाराज असतील यांच्या अंतःकरणामध्ये कोणता भाव निर्माण होतो सदा माझे डोळे जडो तुझे जडो तुझे सदा सदा माझे डोळे संतांच्या अंतःकरणातला भाव तुमच्या समोर सांगतोय बरं जडो तुझे मूळ जडो तुझे मूळ
मग हळूहळू हळूहळू ज्यावेळेस माझे संत परमात्म्याच्या जवळ जातात आणि चरणाकडे पाहतात त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणातला भाव संसार व्यसनी पडून संसार व्यसनी पडून देवा माझे मन लागो तुझे चरणी हा भाव किंवा आता कुठे धावी तुमचे चरण देखलिया. आणि ज्यावेळेस संत त्या परमात्म्याच्या चरणावर डोकं टेकवतात त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणात कोणता भाव निर्माण होतो. अहो मन हे मनच राहत नाही या स्वतः संतच परमात्मामय होऊन जातात. मन राम झाले 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 प्रवृत्ती सिंगातील पैसा निवृत्ती सिंगाले आले प्राप्त करून द्यायची असेल परमात्मा अवस्था प्राप्त करून द्यायची असेल त्यासाठी सुद्धा देवा माझे मन लागो तुझी चरणी विठोबा सर आता शिकवलं की हे शेवटी कोण घातलाय काय काळजी राव खरोखर लोक कोणाच आहे आपल्या आमची यजमानच आहे काय अन्नदाते अन्नदाते काय नाव अण्णा भाऊ दुबे अण्णा भाऊ वा वा धन्यवाद वा माझं जाऊ द्या बर का माझं मोठे पण मला नाहीये मी माझं पामर आहे काय थोडं पण पायाची धुळे पण त्यांच्या अंतःकरणातला भाव खूप मोठा क्या बात आहे मोठ्या अंतःकरणातला माणूस हे करू शकतो हे काय लहान आहे काही हे बरंच महागडा असं नाही त्यांच्या अंतःकरणातला भाव येतो हा हा आणि असं काही नाहीये काही लोक तुम्हाला सांगतो कशावर पैसे उधळतील याचा मेळ नाही मटक्यात लावतील गुटक्यात लावतील दारूत लावतील तमाशात उधळतील कुठं कुठं उधळतील त्याचा मेळ नाही आणि इकडं म्हटलं का त्यांच्या प्रचंड जीवावर येत पहा तुम्हाला सांगू का अशी अखंड हरिनाम सप्ताह जे येत ते एका हप्त्यात 4 होतील एवढं असणार जर तुमच्या 3 गावाचं जे रिचार्ज आहे तेवढा पैसा फक्त जिओला जातोय एअरटेल आणि वडाफोन बाजूलाच 4 सप्ते होतील एवढं रिचार्ज एका धुरोडीला 2-4 सप्ते नक्कीच होते इथं परत एवढा पैसा जातो आणि इकडं त्या माणसाला खर्च करायचं म्हणलं का हे काय वायफटे म्हणे काय खऱ्या गोष्टी अरे पण त्याला सुद्धा बहुत सुकृताची जोडी पूर्वजन्मीच पुण्य लागतं त्यावेळेस हे विचार अध्यात्मात पैसा खर्च करण्याचं किंवा सेवा करण्याचं भाग्य त्याच माणसाला प्राप्त होतं कोणाला प्राप्त होत नाही म्हणून आमचे नामदेव महाराज सुद्धा म्हणतात जन्मोजन्मिया बहु पुण्य के
देवाया विठाले कृपा केली जन्मोजन्मी. आपलं पूर्वजन्मीचं असणारं भाग्य. तुका म्हणे जात सनकादिक ध्यात. अरे सनकादिक ऋषी मुनी सुद्धा त्या परमात्म्यासाठी तळमळ करतात. अरे आपलं भाग्य वारकरी संप्रदायात आपला जन्म झालेला आहे. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. म्हणून खरोखर तुम्ही सेवा करा, तुमची सेवा सफल होणार आहे. म्हणून नाथबाबा या अभंगाद्वारे परमात्म्याकडे फक्त एकच गोष्ट मागतात, ती म्हणजे सेवा. अनेक मागणे नाही नाही देवा, तुझी चरण सेवा दृढ दे. पोरांनो, तुमच्याकडनं सेवा होतीये ना, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. मातांनो, भगिनींनो, विद्यार्थ्यांनो, विद्यार्थिनींनो, निरपेक्ष सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला सांगू का, नशीब 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 काय असतं? भाग्य भाग्य एखाद्याचं जे उदयास येतं, याचं कारण काय? तुमची असणारी सेवा आहे. लक्ष द्या. एखाद्या दिनाची, एखाद्या दुबळ्याची, एखाद्या संताची, एखाद्या साधूची किंवा असणाऱ्या अखंड हरिनाम परमात्म्याची जर तुम्ही सेवा केली ना, लक्ष द्या, तर तो परमात्मा नशिबाच्या माध्यमातून तुमच्यावर कृपा करतो. कोणाचं नशीब उलगडत नसतं, ज्याची सेवा आहे त्याचं नशीब उलगडत असतं. तुम्ही म्हणता ना, हा 80% प्रयत्न असतात आणि 20% नशीब सुद्धा लागतं. खरोखर 80% प्रयत्न लागतात, पण 20% जे नशीब आहे ना, ते फक्त तुमच्या असणाऱ्या सेवेमधून तुम्हाला प्राप्त होतं. बरं का, हा सिद्धांत आहे. एखादा दीन आहे, एखादा दुबळा, एखादा गरीब आहे, एखादा आंधळा आहे, हा किंवा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही सेवा करताय त्यावेळेस हे असणारे महात्मे, तुमची आई असेल, तुमचे वडील असेल, हे असे वृद्ध माणसं असतील, यांची सेवा केली, ते म्हणतात बाबा तुझं भलं होईल, आणि तो आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतो. लक्ष द्या. म्हणून तुमची ही जी सेवा आहे ती सफल होणार आहे, कारण हीच सेवा नाथ बाबा सुद्धा मागताय. अनेक मागणे नाही नाही देवा, तुझी चरण सेवा दृढ दे. म्हणून पोरांनो, चांगलं राहा, चांगलं वागा, प्रसन्न राहा. आणि शेवटी जाता जाता सिद्धांत तुम्हाला आवर्जून सांगतो. येणाऱ्या 22 तारखेला, बर का, येणाऱ्या 22 तारखेला प्रभू रामचंद्र हे अयोध्येला येणार आहेत. हा, येणाऱ्या 22 तारखेला प्रभू रामचंद्र हे अयोध्येला येणार आहेत. म्हणजे हजारो वर्षाच्या काळानंतर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. आणि हे खूप मोठं असणारं भाग्य आहे. बरं का, तुम्ही सध्या जिवंत आहात, तुमचं आयुष्य खूप कमी आहे, 60, 70, 80 वर्षाचं, याच्यापेक्षा मोठं नाहीये, पण हे तुमच्या काळात व्हायला लागले. म्हणजे पुंडलिकाच्या काळात जसा परमात्मा आला होता आणि विटेवर उभा राहिला होता, आज आपण नाव घेतो की पुंडलिकाच्या काळात, पुंडलिकाच्या काळात, पण आज स्थितीला ह्या काळात प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये स्थापन होणार आहे. आणि हा पर्व काळ तुमच्या काळात आहे. म्हणून सर्वांनी, हा तुमचं असणार जे गाव आहे त्या गावामध्ये सर्वांनी एक नियोजन करायचं. पोरांनो, चांगला उत्सव म्हणायचा, डीजे फिजे लावायचा नाही. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची किंवा फोटोची असणारी पूजा करायची, गावात मिरवणूक काढायची. 22 तारखेला सर्व असणाऱ्या ज्या महिला मंडळ आहेत त्या महिला मंडळींनी गावात रांगोळ्या काढायच्या त्या दिवशी. आणि संध्याकाळी जशी आपण दिवाळी साजरी करतो त्याप्रमाणे प्रत्येकानं घरावर दिवे लावायचे. कारण दिवाळी साजरी करण्याचं कारण असते, प्रभू रामचंद्र हे 14 वर्षाचा वनवास करून जेव्हा अयोध्येला आले होते त्यावेळेस दिवाळी साजरी केली होती. आणि ती आजतागायत सुरू आहे. आणि आता त्याच्यानंतर आता शिक्के आलेत परत. आणि म्हणून तो पर्व काळ सर्वांनी एक प्रकारे काय करायचा आहे, साधायचा आहे. हा मी तुम्हाला या सप्ताहाच्या निमित्तानं छोटासा संदेश देतो. आणि परत एकदा सर्व असणारे टाळकरी वृंद आहेत, महात्मे आहेत, कलाकार वृंद आहेत, साऊंड सिस्टम सर्व असणारे आमचे भालदार असतील, चोपदार असतील, समोर असणारी विद्वान मंडळी असतील, महिला मंडळी, पुरुष मंडळी, आबाल वृद्ध, पीटी मास्टर, मृदंगाचारी, सर्वांच्या अंतकरणातून धन्यवाद मानतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तुझ्या समाधीच्या पुढं तुझ्या समाधीच्या पुढं उभा भाळ वाकलं,
तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं गाता देवा तुझी ओवी गेली जीवाची काजळी गाता देवा तुझी ओवी गेली जीवाची काजळी अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली घुमला गजरवा भाळी ज्ञानराज माझी माऊली ज्ञानराज माझी माऊली माऊली ज्ञानराज माझी माऊली ज्ञानराज माझी माऊली ज्ञानराज माझी माऊली ज्ञानराज माझी माऊली तुझा समाधीचा पुढे तुझा समाधीचा पुढे आभार वाचले तुझा कारते पुढे कोटी सूर्य फिक झालं आता देवा तुझी ओवी गेली जीवाची काज गाता देवा तुझी ओवी गेली जीवाची काज अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाची अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाची भुवरा गजरवा भारी ज्ञानराज माझी माऊली माऊली ज्ञानराज माझी माऊली माऊली ज्ञानराज माझी माऊली माऊली राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्ही म्हणा भैरव म्हणा ते तुम्हीच म्हणा म्हणा तुमची इच्छा आहे म्हणा 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 अनिक मागणे नाही नाही अनिक मागणे नाही नाही देवा 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 अनिक मागणे नाही नाही अनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही तुझी चरण सेवा दृढ एका जनार्दन सेवा दृढ एका जनार्दन सेवा दृढ नामस्मरण करो संत समागमे नामस्मरण करो संत समागमे एका जनार्दनी सेवा दृढ एका जनार्दनी सेवा दृढ
स्मरण करो संत स्मरण करो संत वाहुगाची भ्रम वाहुगाची वाहुगा वाहुगाची
वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्यायचं.